शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली। सूत्रांची माहिती तर पवारांच्या पक्षाच्या 58 जागांसंदर्भात बोलणी, मात्र ठाकरेंची सेना 10 पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नसल्याची माहिती। तर आज संध्याकाळपर्यंत शरद पवार पक्षाची पहिली यादी येण्याची शक्यता। मुंबई पालिकेसाठी पहिली लिस्ट 15 जणांची आली होती। 24 ते 25 जणांच्या उमेदवारीवर चर्चा सुरू। सुप्रिया सुळेंची माहिती तर संजय राऊत यांनी काहीतरी मार्ग काढू असं आश्वासन दिलंय। सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषदेत माहिती। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याचे संकेत। शरद पवार जे ठरवतील ते मान्य असेल, मात्र जो निर्णय काही असेल पुण्याच्या हिताचा घ्या। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। अजित पवारांसोबत युतीची शक्यता सुळेंनी नाकारली नाही। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या दाट शक्यतेनंतर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा राजीनामा। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा। शरद पवारांनी नेहमीच संधी दिली, पक्षानं खूप काही दिलं, मात्र पुरोगामी विचारांसाठी राजकीय वाटचाल सुरूच असेल। जगतापांची भूमिका। आपल्या तात्विक बैठकीसाठी राजीनामा देण्याचं उदाहरण दुर्मिळ झालंय। अशा काळात प्रशांत जगताप यांच्यासारख्या आत्मनिष्ठ कार्यकर्त्याचा राजीनामा हा वेदनादायी आहे। प्रशांत जगतापांच्या राजीनाम्यानंतर सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट। जगतापांच्या राजीनाम्यावर खासदार सुप्रिया सुळे आज आपल्या पक्षाची भूमिका मांडणार। पुण्यातल्या मोदी बागेतील कार्यालयामध्ये आज 10 वाजता सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद। राज ठाकरेंकडून ऐतिहासिक राजकीय युतीची घोषणा। 18 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू पहिल्यांदाच राजकारणात एकत्र। ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसे कार्यकर्त्यांचा राज्यभरात जल्लोष। तर राज्यामध्ये लहान पोरं पळवणारी टोळी कार्यरत। 2 टोळ्या राजकीय पक्ष चोरतात। राज ठाकरेंचा शिंदे आणि फडणवीसांवर निशाणा। तर जे आपली मुलं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार? शिंदेंचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। मुंबईच्या चिंधड्या उडवण्याचं दिल्लीश्वरांचे मनसुबे उधळून लावा, उद्धव ठाकरेंचं आव्हान। तर मराठी ऐक्याचा हा मंगल कलश, उद्धव ठाकरेंच्या भावना। काही जण मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहतात। सत्तेसाठी अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधूंची ही युती झाली। उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका। तर उद्धव ठाकरे बंधूंची ही शेवटची निवडणूक असणार। कार्यकर्ते पक्ष सोडून निघून जाणार। ठाकरे बंधूंच्या युतीवर रावसाहेब दानवेंची टीका। तर उत्तर देवांना द्यायचं असतं, दानवांना नाही, राज ठाकरेंचा टोला। जुनी भाषणं काढून मुंबईकर ठाकरे बंधूंसमोर आरसा धरतील। एकत्र येऊन पालिकेची तिजोरी नाही ना लुटणार, मुंबईकर तुम्हाला विचारणार। ठाकरे बंधूंच्या युतीवर शेलारांची खोचक कविता। भावनिक साध घालून मराठी मतं मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न। मनसे शिवसेना एकत्र येते तिथे आम्ही ऐतिहासिक विजय मिळवला। ठाकरे बंधूंच्या युतीवर योगेश कदम यांची टीका। तर उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते जे राज ठाकरेंना हिणवत होते त्याचं काय झालं? ठाकरे बंधूंच्या युतीवर गुणरत्न सदावर्ते यांची ही टीका। उद्धव ठाकरेंकडे कोणताही पर्याय नाही, मजबुरीनं राज ठाकरेंना सोबत घेतलं। युती कधीपर्यंत टिकेल हे काळच सांगेल, संजय शिरसाट यांची टीका। तर अल्लाह हाफिज बोलतानाचा मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ माझ्याकडे आहे। आम्हाला हिंदुत्व शिकवायला गेला तर माझ्याकडे सुद्धा खूप व्हिडिओ आहेत। राज ठाकरेंचा फडणवीसांना इशारा। मनसेच्या गजानन काळेंकडून मुख्यमंत्र्यांचा अल्लाह हाफिज करतानाचा व्हिडिओ पोस्ट। दरम्यान तुम्ही ज्यांच्यासोबत बसलात त्यांच्या तोंडून वंदे मातरम बोलून दाखवा, फडणवीसांचं राज ठाकरेंना उत्तर। तर लावरे तो व्हिडिओ म्हणणाऱ्यांचे आमच्याकडे सुद्धा असंख्य व्हिडिओ। आशिष शेलार यांचा राज ठाकरेंवर पलटवार। तर ठाकरे बंधूंनी रणांगणात यावं, शेलारांचं आव्हान। मी वाघ आहे, पुढच्या दारानं डरकाळी फोडत जातो, रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। तर उद्धव ठाकरे काळा बुरखा घालून विधान परिषदेमध्ये मागच्या दारानं गेले, रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर टीका। भाजप कोर कमिटीची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक। भाजपच्या अंतर्गत जागांसंदर्भात यामध्ये चर्चा पार पडणार। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत अंतिम यादी जाहीर होणार, सूत्रांची माहिती। तर भाजप शिवसेनेच्या युतीसंदर्भात चर्चा सकारात्मक झाली। मुंबई पालिकेतील युती संदर्भात बोलावलेल्या या बैठकीनंतर नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। तर ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा झेंडा फडकणार, नरेश म्हस्केंकडून विश्वास व्यक्त। ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मनसेच्या चारकोपमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून जल्लोष। एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजी। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या युतीचा मुंबईमध्ये जल्लोष। तर शिवडी नाका या ठिकाणी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आजपासून सुरू होणार। सकाळी 8 वाजता हैदराबादवरून पहिली फ्लाईट नवी मुंबईला लँड होणार। तर 8:40 नवी मुंबईवरून हैदराबादसाठी विमान उड्डाण घेणार। प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतूक सुद्धा सुरू होणार।
सोलापूर बंगळुरू आणि सोलापूर ते तिरुपती विमानसेवा लवकरच सुरू होणार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. तर याआधी सोलापूर ते गोवा आणि सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे. चंद्रपूर पालिकेच्या उमेदवार निश्चितीसाठी आज भाजपची महत्त्वपूर्ण बैठक. नागपुरातील विदर्भ कार्यालयामध्ये संध्याकाळी 6 वाजता बैठक होणार. बैठकीला बावनकुळे, मुनगंटीवार आणि हंसराज अहिर उपस्थित राहणार. तर महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर. स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह श्रीकांत शिंदेंचाही समावेश. उदय सामंत, रामदास कदम, संजय शिरसाट यांच्याही नावांचा समावेश. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक सकाळी 10:30 वाजता दादरमधल्या टिळक भवनात बैठकीचं आयोजन. बैठकीला वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्य निवड मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न. मुंबई मनपामध्ये महायुतीचा महापौर कसा बसेल या संदर्भात चर्चा. आमदार दिलीप मामा लांडेंची माहिती. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र वितरणास सुरुवात. पहिल्याच दिवशी 4165 उमेदवार अर्जांचं वितरण. तर मुंबईसह सर्व पालिका निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता येणार, उदय सामंतांकडून विश्वास व्यक्त. शिवाय दोन्ही ठाकरेंना युतीसंदर्भात शुभेच्छा. ठाकरे बंधूंच्या युतीवर सामंतांची प्रतिक्रिया. पुणे पालिकेसाठी भाजपची पहिली यादी तयार. सूत्रांची माहिती. 100 नावांवर एकमत झालं असून उर्वरित नावांवर प्रदेश पातळीवर निर्णय होणार. भाजपकडून शिवसेनेला फक्त 16 जागा देण्याची तयारी असल्याची सूत्रांची माहिती. तर मोठा भाऊ म्हणून 70% जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार. पुण्यातील जागा वाटपावर वसंत मोरेंची प्रतिक्रिया. तर पुणे महापालिका मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार. येत्या 2 दिवसात अंतिम निर्णय होणार. शिवसेनेसोबत कुठलीही नाराजी नाही. मुरलीधर मोहोळ यांची माहिती. तर निवडणुकीमध्ये एक मोठा पैलवानासमोर इतर छोटे छोटे पैलवान एकत्र येतात. मोहोळ यांची नाव न घेता अजित पवारांवर टीका. तर पुण्यामध्ये माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले यांचा भाजपात प्रवेश. निवडणुकीआधीच ठाकरेंची शिवसेना आणि शहरात शून्यावर 2017 मधून निवडून आलेल्या 22 नगरसेवकांपैकी एकही नगरसेवक पक्षात शिल्लक नाही. सना मलिकांच्या अणुशक्ती नगर मतदारसंघातनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रचार. पालिका निवडणुकीसंदर्भात 2 दिवसात निर्णय जाहीर करू. मेळाव्यातनं सुनील तटकरेंचं वक्तव्य. तर कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी सभा घेतली. तटकरेंची माहिती. अणुशक्तीनगर मतदारसंघात घरातल्या व्यक्तीला उमेदवारी देणार नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांचं वक्तव्य. दरम्यान कार्यकर्त्यांना नेता बनवण्याचं काम करणार. उमेदवारीवर नवाब मलिकांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीला नंबर 1चा पक्ष करायचा आहे, त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळाचं बटन दाबा आणि 2100 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही. अणुशक्तीनगर इथल्या सभेतनं मुश्रीफ यांचंही आश्वासन. ठाण्यामध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला. सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंची शिवसेना 50 तर शरद पवारांची राष्ट्रवादी 45 आणि मनसेला 25 जागा. तर काँग्रेस युतीत आल्यास त्यांना 15 जागा देणार असल्याची सूत्रांची माहिती. आघाडीत बिघाडी करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसचा 48 तासांचा अल्टिमेटम. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला प्रस्ताव न दिल्यास काँग्रेस मोठा निर्णय घेणार. ठाणे काँग्रेस शहराध्यक्ष विक्रांत चव्हाणांचा इशारा. दरम्यान नवी मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती नको. भाजपच्या माजी नगरसेवकांची भेट घेत गणेश नाईकांकडे मागणी. युती झाल्यास मोठी बंडखोरी होईल. माजी नगरसेवकांनी दावा केल्याची सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या सेनेकडून कल्याण लोकसभेसाठी प्रभारी जिल्हाप्रमुखपदी शरद पाटलांची नियुक्ती. तर धनंजय बोराडेंच्या भाजप प्रवेशानंतर शरद पाटलांकडे अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्राची जबाबदारी. वसई विरार पालिकेमध्ये महायुतीचा तिढा कायम. जागा वाटपासंदर्भातला तिढा सोडवण्यासाठी महायुतीत बैठकांचं सत्र. वसई विरार पालिकेत शिंदेंच्या शिवसेनेनं 40 जागा मागितल्याची माहिती. तर अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपासंदर्भात बैठक. शिवसेनेनं भाजपला 35 ते 42 जागा दिल्याचा प्रस्ताव असल्याची सूत्रांची माहिती. अमरावती महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची एकला चलोची भूमिका. 87 जागांवर काँग्रेसची पूर्ण तयारी. सूत्रांची माहिती. तर लवकरच स्वतंत्र लढण्याची काँग्रेसकडून घोषणा होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. नाशकात चर्चेच्या फेऱ्यांमध्ये अडकली महायुती. 122 जागांपैकी शिंदेंच्या शिवसेनेची 40 ते 45 जागांची मागणी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 20 ते 25 जागांसाठी मागणी. तर इच्छुकांच्या मोठ्या संख्येमुळे भाजपसमोर या ठिकाणी पेच निर्माण झालाय. तर जळगाव महापालिकेमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब. युतीसंदर्भात भाजप शिवसेनेची प्रेसिडेंट हॉटेलमध्ये बैठक.
राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा सोबत घेणार असल्याची माहिती. राष्ट्रवादी सोबत चर्चेनंतर महायुतीच्या उमेदवारांची अंतिम यादी निश्चित होणार. सोलापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा भाजपात पक्षप्रवेश. जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत मध्यरात्री हा पक्षप्रवेश संपन्न झाला. मनसे पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश. रवींद्र गवस आणि इतर मनसे पदाधिकाऱ्यांचा दादांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. तर मनसेचे मुंबई विद्यापीठाचे शिक्षक सेनेचे सरचिटणीस शंकर तांबोळी यांचा शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. लवकरच तांबोळी यांना शिवसेनेत महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती समोर. तर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेच्या शिवसेनेचा मनसेला धक्का. संभाजीनगरमधील मनसे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकरांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. दरम्यान उल्हासनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारेंचा भाजपात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत बोडारे यांचा पक्षप्रवेश संपन्न. दरम्यान अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंच्या वादामुळे मला पक्ष सोडावा लागला. माझ्या पक्षप्रवेशानं भाजपला नक्की फायदा होणार. भाजपला 24 जागांवर फायदा होणार. भाजपमधील पक्षप्रवेशानंतर राजू वैद्य यांची प्रतिक्रिया. संभाजीनगरमध्ये युतीसाठी भाजप नेत्यांना फोन करतो. आम्ही 4 वेळा बैठका घेण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीही निष्पन्न झालं नाही. शिरसाट यांचं युतीवरून भाजपकडे बोट. तर त्यांच्या मनात काय दडलंय माहिती नाही, पण तुमची भाषा योग्य नाही. संजय केनेकरांचा पलटवार. ठाण्यामध्ये गुंड मयूर शिंदेंचा भाजपात प्रवेश. संजय केळकर, निरंजन डावकर यांच्या उपस्थितीत भाजपात घरवापसी. दिल्लीतील नेत्यांच्या विरोधामुळे काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेश थांबवण्यात आला होता. तर पुणे पालिका निवडणुकीमध्ये सुद्धा आंदेकर विरुद्ध कोमकर असा संघर्ष होण्याची शक्यता. गणेश कोमकरची पत्नी कल्याणी कोमकरची शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारीची मागणी. गणेश कोमकरवर माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा आरोप. तर सोलापुरात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युतीच्या हालचाली वाढल्या. सोलापुरात भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता. सन्मानपूर्वक जागांचं वाटप करून निवडणूक लढवण्यासाठी एकमत झाल्याची ही माहिती. जालन्यामध्ये शिवसेनेच्या युतीच्या प्रस्तावाला भाजपकडून अद्याप उत्तर नाही. भाजपसोबत येत नसेल तर इतरांसोबत आघाडीचा विचार करावा लागेल. जालना महापालिकेच्या युतीवरून अर्जुन खोतकरांचं मोठं विधान. दरम्यान नाशिकमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून अनोख्या पद्धतीनं प्रचार. या ठिकाणी वासुदेवाच्या वेशात टाळ वाजवत प्रचार सुरू. वासुदेवाच्या वेशात सकाळी प्रभागांमध्ये फिरत झांज टाळ वाजवत उमेदवारांचा प्रचाराचा व्हिडिओ व्हायरल. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती. जयंतीनिमित्त सदैव अटल स्मारकावर पुष्पांजली आणि प्रार्थना सभेचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते इथे जाण्याची शक्यता. तर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजप प्रदेश कार्यालयामध्ये सुद्धा दीपोत्सवाचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीसांनी दीपोत्सवाला हजेरी लावत आदरांजली वाहिली आहे. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं टॅगलाईनवरून सतेज पाटील आणि महाडिक यांचे दावे प्रतिदावे. रील स्टारच्या रीलला सतेज पाटलांची कमेंट. तर त्यालाच ज्यांची टॅगलाईन त्यांची सत्ता होती मग त्यांना अपयश का आलं, महाडिक यांचा कमेंटमधून सवाल. दरम्यान भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युती करा. प्रकाश आंबेडकरांच्या राज्यभरातल्या वंचितच्या जिल्हाध्यक्षांना सूचना. तर ठाकरे बंधूंच्या युतीचं प्रकाश आंबेडकरांकडून स्वागत. वाशिम नगर परिषद निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. भाजपनं नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला असला तरी उपाध्यक्ष पदासाठी भाजप आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये तीव्र रस्सीखेच सुरू. तर परभणी महापालिकेसाठी पहिल्याच दिवशी तब्बल 550 नामनिर्देशन पत्रांची विक्री. वेगवेगळ्या पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज खरेदी केले, मात्र अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही. तर काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेच्या विचारसरणीमुळे देशामध्ये अद्याप हिंदू मुस्लिम समस्या आहेत. नितीन गडकरींची काँग्रेसवर टीका. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसनं धर्मनिरपेक्षतेचा हा चुकीचा अर्थ लावला असंही. कोरोना काळामध्ये पीपीई किटमध्ये घोटाळा झाला असेल तर त्याची चौकशी करा. बीएमसीतील कथित घोटाळ्याच्या आरोपांवरून किशोरी पेडणेकरांचा आभार. नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाचा दणका. तिघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी. 2021 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या संविधान बचाव आंदोलनाप्रकरणी झाला होता गुन्हा दाखल.